हाय, मी मनस्वी. तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. त्या दिवशी मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं ठरवलं. कारण की दिवाळीच्या दिवशीसुद्धा मी इतक्या लवकर उठली नव्हती. रात्री काढलेली मेहंदी इतकी छान रंगल्यामुळे मी ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मस्त सकाळी उटणं लावून अंघोळ केली आणि जायला निघाले सिद्धिविनायक दर्शनाला. 2 वर्षाच्या ट्रॅव्हलिंगच्या एक्सपिरियन्समध्ये आजवर कधी 10 मिनटात बस भेटली नव्हती आणि कधी-कधी बस स्टॉपवरती उभं राहूनसुद्धा कोणी-कोणी बसवाल्याने बस थांबवली नव्हती. त्या दिवशी मात्र माझ्या गल्लीच्या समोरच माझ्यासाठी बस थांबली आणि मला इतकं भारी वाटलं ते. तिथून मग मी स्टेशनवरून चर्चगेट स्लो पकडून आम्ही दादरला उतरलो. दादरला उतरून वॉकिंग डिस्टन्सवरतीच सिद्धिविनायक मंदिर असल्यामुळे आम्ही तिथे जायचं ठरवलं. तिथे गेल्यावरती लक्ष्मीपूजन असल्यामुळे आणि मंगळवार असल्यामुळे आणि दिवाळी हे सगळ्याचंच एक दिवस असल्यामुळे सगळं प्रचंड गर्दी होती. पण खूप छान दर्शन झालं. गर्दीतही भाविकांना देवाच्या भक्तीची आणि ह्याची ओढ लागलेलीच होती. नंतर जवळच्या सी5 बीचवरती जायचं ठरवलं. तिथे उन्हाचा कडाका इतका होता की फोटोच्या आधी आम्हाला टॅनिंगच झाली होती. पण तरीही मी इथे काहीतरी काढायचं ठरवलं. पण ते काढतानासुद्धा माझी नाटकी काही संपत नव्हती. कारण की मला काही पोज देता येत नाही. तरी मी समोरच्याला शिकवते की तुला फोटो काढता येत नाहीत. पण तरी मी काही फोटो काढले ते तुम्हाला दाखवेनच. आणि नंतर तिथे शिवाजी पार्कमध्ये असलेल्या गणेश मंदिरात गेलो. तिथे दर्शन घेतलं आणि पुढे विसावा हॉटेलमध्ये जेवायला गेलो. हे होते त्या दिवशीचे काही फोटो. घरी येऊन मस्त रांगोळी काढली, लक्ष्मीपूजन केलं आणि मस्त परत फोटो काढून असा होता आमचा हा दिवस.